जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला आहे। त्यामुळे कण्हेर उरमोडीच्या दरवाजातील विसर्ग थांबवण्यात आला आहे, तर मंगळवारी 12 दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातूनच 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे, तर 24 तासात सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद नवजाला झाली आहे, ती म्हणजे 94 मिलीमीटर। जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाला सुरुवात झाली होती, पण जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले नाही। मात्र जुलै महिना उजाडल्यानंतर पावसाने थैमान घातले। जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेला हा पाऊस ऑगस्ट महिना उजाडेपर्यंत सुरूच आहे। त्यामुळे जुलैच्या मध्यावर सलग 10 दिवस पश्चिम भागात पावसाने धुमाकूळ घातला होता। त्यामुळे दरडी कोसळल्या, ओढे नाल्यांना पूर आले, यामध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला। परिणामी पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते, तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढला। आता पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करावा लागलेला आहे।